बघूया 100% बातम्या। ज्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं होतं ती सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाई संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। यावेळी ठाकरे गट आणि विधानसभा अध्यक्षांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला। ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। सत्ता संघर्षावरील निकालात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते। मात्र निकालानंतर तीनदा अर्ज करूनही विधानसभा अध्यक्षांनी प्रतिसाद दिला नसल्याचं सिब्बल म्हणाले। 18 सप्टेंबरला कोर्टाची तारीख आल्यानंतर दिखावा म्हणून अध्यक्षांनी सुनावणी ठेवली असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। 2022च्या प्रकरणात कागदपत्र मिळाली नसल्याचं अध्यक्ष सांगतायत। याकडे सिब्बल यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं। अध्यक्ष कागदपत्रांचं कारण पुढे करत असल्याचा आरोप सिब्बलांनी केला। तर विधानसभा अध्यक्षांकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी भूमिका मांडली। सर्व कागदपत्रांची पाहणी करण्याचा अधिकार असल्याचं मेहता यांनी सांगितलं। अध्यक्षांचं पद हे संवैधानिक पद असून त्यांनाही काही अधिकार आहेत असं मेहता यांनी कोर्टात सांगितलं। शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली। आमदारांच्या अपात्रतेसंबंधी कोर्टाने निर्देश देताना 3 महिन्यांची मर्यादा ठेवली नव्हती। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आदर केला पाहिजे असं सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना बजावलं। या प्रकरणातील सुनावणीत वेळकाढूपणा का करताय असे खडेबोल न्यायालयाने सुनावले। 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कार्यवाहीबाबत काय प्रगती झाली हे अध्यक्षांनी सांगावं असं कोर्टाने म्हटलं। विधानसभा अध्यक्ष अनिश्चित काळ निर्णय प्रलंबित ठेवू शकत नाहीत असं कोर्टाने बजावलं। किती वेळेत काम करणार याचं टाइम टेबल विधानसभा अध्यक्षांनी द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। आमदार अपात्रता प्रकरणी एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले। तसंच पुढची सुनावणी आता 2 आठवड्यानंतर होणार आहे। ऑर्डर संदर्भातली माहिती मी संपूर्णपणे घेईन आणि त्यानंतर पुढची कारवाई काय असेल त्याबद्दल निर्णय घेईन। राजकीय हेतून प्रेरित होऊन अध्यक्षाच्या खुर्चीवर बसल्यानंतर करणं मात्र हे लोकशाहीसाठी घातक आहे। आता सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष क्रांतिकारी निर्णय घेणार का याची उत्सुकता लागली आहे। सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षाचा नवा अध्याय सुरू झालाय। 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली। ठाकरे गटाच्या शिवसेना पक्ष चिन्हाच्या याचिकेवरची सुनावणी मात्र पुढे ढकलली। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। सत्ता संघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरू असताना ही याचिका दाखल केली होती। मात्र त्यावर सुनावणी झाली नव्हती। आज पहिल्यांदाच या याचिकेवर सुनावणी होणार होती। मात्र ही सुनावणी पुणे लांबणीवर गेल्यानं 3 आठवड्यानंतर होणार आहे। चिन्हाच्या बाबतीमध्ये त्यांनी लगेच डेट देतो म्हणून सांगितलंय। दुसरी तारीख आपल्याला लगेच मिळेल आणि त्यानंतर त्याची ठाकरे साहेबांसोबत बहुसंख्येनं महाराष्ट्रातील शिवसेना आहे आणि म्हणून निश्चित या शिवसेनेला न्याय सर्वोच्च न्यायालय देईल। निवडणूक आयोगाचा निकाल हा एकतर्फी आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय फिरवावा असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर 3 आठवड्यानंतर बुधवारी किंवा गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे। नवरात्र, दसरा याच्या सुट्ट्यामुळे नोव्हेंबरमध्ये यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे। 16 आमदारांच्या अपात्रते प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या सचिव कार्यालयात धाव घेतली। आपण सादर केलेली कागदपत्र पाहण्याची विनंती ठाकरे गटाने केली। राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे सुप्रीम कोर्ट निर्णयाची प्रत आणि आपल्या याचिकेसंदर्भातील कागदपत्रांची सूची दिली होती। 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत गेल्या गुरुवारी विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेनं आपल्याला ठाकरे गटानं दिलेले कागदपत्र पाहायला मिळाली नसल्याचं म्हटलं। त्यामुळे आता ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपण सादर केलेले कागदपत्र पाहण्याची विनंती केली। सादर केलेले कागदपत्र गहाळ तर झाले नाहीत ना अशी शंका ठाकरे गटाला आहे। हीच कागदपत्र पाहण्यासाठी ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू, अजय चौधरी आपल्या वकिलांची टीम घेऊन आले। कागदपत्रांची पडताळणी मान्य अध्यक्षांनी दिलेल्या परवानगीनुसार आम्ही केली आणि ज्या गोष्टी बोलायच्या आहेत त्या मान्य अध्यक्षांसमोर पुढच्या हिअरिंगच्या वेळेला आम्ही योग्य त्या मुद्द्याद्वारे बोलू। सुप्रीम कोर्टाने आता 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले। आता या सुनावणीत काय घडतं याकडे राजकीय वर्तुळासह राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलंय। ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये, तसंच सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये यासाठी नागपुरात ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे। ओबीसी समाजाकडून आज नागपुरात विराट मोर्चा काढण्यात आला। त्यात सर्व पक्षीय नेते सहभागी झाले।
नागपुरात ओबीसी कुणबी महासंघाकडून संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येनं ओबीसी नागरिक सहभागी झाले। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला संघटनांनी विरोध केला। जोपर्यंत लेखी स्वरूपाचं आश्वासन मिळत नाही, मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका ओबीसी महासंघाने घेतली। ओबीसी समाजाच्या या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले। सर्व ओबीसीचे समाजाचे घटक असतील यांनी कलेक्टरांच्या माध्यमातून सरकारला दिलाय। नक्कीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर बैठक सरकार आमच्याशी घेईल। ओबीसीला जर न्याय देणार नसेल तर मात्र येणाऱ्या दिवसात सरकारला या सगळ्याचे प्रायश्चित्त भोगावं लागेल। ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही अशी ग्वाही सरकारकडून दिली गेली आहे। मात्र त्यानंतर ओबीसी समाजाचा आंदोलनाचा पवित्रा कायम आहे। ओबीसी समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे। राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय। मराठा आरक्षणासह ओबीसी आणि धनगर आरक्षणाची मागणी राज्यभरात, त्यावरून आंदोलनं सुरू होत आहेत। आता आरक्षणासाठी धनगर समाज सुद्धा आक्रमक झालाय। आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापुरात धनगर समाज रस्त्यावर उतरला। तुळजाभवानी देवीला साकडं घालत धनगर समाजानं आंदोलन सुरू केलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। पारंपरिक वेशभूषा आणि वाद्य वाजवत अनेक जण या मोर्चात सहभागी झाले। आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिलाय। जसं जाट समाजाचं आंदोलन झालं त्या पद्धतीचं उग्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये घडू नये असं जर सरकारला वाटत असेल तर तात्काळ सरकारनं या विषयामध्ये लक्ष घालावं आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा। चौंडीपासून सुरू झालेल्या धनगर आरक्षणाचं लोण महाराष्ट्राच्या विविध भागात पोहोचलंय। लातूरच्या अहमदपूरमध्ये लातूर नांदेड महामार्गावर धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। कोकणात गणेशोत्सवासाठी मुंबईहून निघालेल्या चाकरमान्यांच्या मार्गात विघ्नांची मालिका उभी ठाकली। मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे, वाहतूक कोंडी यामुळे चाकरमान्यांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकावं लागलं। आता यावरून राजकारण सुरू झालंय। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईहून जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत मुंबई गोवा महामार्गावरची वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला। तर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसेने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला। मात्र रवींद्र चव्हाण यांनी 13 वेळा दौरा करून रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। लोकांचे हाल झालेत, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे। जर तुम्ही एक रस्ता जर सिंगल लेन सुद्धा जर चालू करू शकत नसाल तर तुम्हाला 1 मिनिट सुद्धा मंत्रिपदावर राहायचा अधिकार नाही। रवींद्र चव्हाण यांनी 13 ते 14 वेळा रस्त्याची पाहणी करून त्याला खरोखरच वेग दिलेला आहे। मी रत्नागिरीमध्ये राहतो, आज मी चिपळूणमध्ये तुमच्याशी बोलतोय। मी 1 तासामध्ये चिपळूणमध्ये पोहोचलेलो आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी त्यातील अडथळ्यांचं विघ्न दूर व्हावं अशी प्रार्थना चाकरमानी करतायत। कोकणात जाणारे चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकले। मुख्य महामार्गाच्या व्यतिरिक्त खेड, पनवेल या शहरांमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली। त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। तर कोकण रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची चहूबाजूनं कोंडी झाली। कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात निघालेत। रत्नागिरीच्या खेड आणि दापोलीत प्रमुख राज्यमार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली दिसून येते। तसंच बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी असल्याचं खेड दापोली मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या। वाहतूक कोंडी सोडवताना खेड पोलिसांची मात्र दमछाक होतीये। उद्या बाप्पांचं आगमन होत आहे आणि त्यासाठी साहित्य खरेदीसाठी पनवेल बाजारात नागरिकांनी गर्दी केली, त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे। गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात, त्यामुळे अनेक पंपांवर गॅस संपलाय। त्यामुळे ज्या पंपावर उपलब्ध आहे तिथे वाहन चालकांनी रांगा लावल्याचं दिसून आलं। एकीकडे महामार्गावर अशी स्थिती असताना कोकण रेल्वेची वाहतूक मोठ्या विलंबानं सुरू आहे। एकूण विघ्नांच्या मालिकेतून वाट काढत गणेश भक्त कोकण गाठतायत। गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या पेणच्या सुबक आणि सुप्रसिद्ध गणेश मूर्ती। पाणीदार आणि जिवंत डोळे, विविध प्रकारच्या रंगसंगतीनं या मूर्तीकडे गणेश भक्त आपोआप आकर्षिले जातात। त्यामुळे तर पेणला गणपतीचं माहेरघर म्हटलं जातं। रायगडचं पेण हे ठिकाण सुबक आणि आकर्षक गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे। पूर्वीच्या रंगसंगतीला आधुनिकतेची जोड देत रंगकाम केलेलं धोतर, शेले, फेटे यापेक्षा खऱ्याखुऱ्या कापडी धोतर, शेले, फेटे परिधान केलेल्या गणेश मूर्ती पेणमध्ये तयार होत असून गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जातोय।
मूर्तींच्या मुकुटाला किंवा मातीच्या दागिन्याला सोनेरी आणि सिल्वर शाईचा मुलामा देण्याऐवजी त्या ठिकाणी ज्वेलरीचा उपयोग करून दागिने आणि मुकुट तयार करून मूर्तीवर आधुनिकतेचा साज चढू लागलाय. पेणच्या गणेश मूर्तींना यंदा राज्य, देश आणि परदेशातून सुद्धा चांगलीच मागणी आहे. त्यामुळे मूर्तिकारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आत्ताचा खूप ट्रेंड आहे की धोतर नेसवणं किंवा फेटा नेसवणं, तर या सगळ्या ज्या गोष्टी असतात तो आमचा महिला वर्ग करत असतो. काही ग्राहकांची चॉईस देखील असते, तशी देखील आपण बनवून देतो. त्यामुळे पेणमध्ये आज गणपतीसाठी खूप प्रसिद्ध झालेले आहे पेण. पेणच्या गणेश मूर्ती कारखान्यात साकारले जाणारे हे गणपती बाप्पा पुढच्या काही दिवसात सजलेल्या मखरात विराजमान होतील. संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. जुन्या संसदेत विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज पार पडलं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जुन्या संसद भवनाच्या उज्ज्वल परंपरेविषयी सर्व सदस्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. ऐतिहासिक जुन्या संसदेला अलविदा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत भावनिक भाषण केलं. जुनी संसद वाजपेयींचं सरकार एकमतानं पडल्याची आणि कॅश फॉर वोटच्या प्रकाराची साक्षीदार असल्याचा उल्लेख मोदींनी केला. नेहरू जी के योगदान का गौरव गान अगर इस सदन में होता है, कौन सदस्य होगा जिसको ताली बजाने का मन न करे. जवळपास 1.25 तासाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या पंतप्रधानांचा योगदानाचा उल्लेख केला. यही सदन है जिसमें एक वोट से अटल जी की सरकार गई थी और लोकतंत्र की गरिमा को बढ़ाया था. अनेक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय जुन्या संसदेत घेण्यात आल्याचं मोदींनी म्हटलं. आर्टिकल 370 ये सदन हमेशा हमेशा गर्व के साथ कहेगा कि सदन के कारण जीएसटी का निर्णय भी इसी सदन ने किया. आपल्याला इतिहास आणि भविष्य दोघांमधला दुवा बनण्याचं भाग्य मिळालं असं मोदींनी आवर्जून सांगितलं. भारतीय हवामान विभागानं उत्तर महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्या अलर्टनुसार धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकमध्ये पावसानं हजेरी लावली. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यानं तापी आणि नर्मदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीला यंदाच्या हंगामात पहिला पूर आला. मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसानंतर हतनूर धरणातून तापी नदी पात्रात विसर्ग होतोय. जिल्ह्यातील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे 26 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. त्यामुळे सध्या तापी नदी दुथडी भरून वाहतीये. तर नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागात नर्मदेचं पाणी थेट टेकड्यांवरच्या घरांपर्यंत पोहोचलं. या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तिकडे नंदुरबार धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या सारंगखेडा पुलाला संततधार पावसानं मोठं भगदाड पडलंय. त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सारंगखेडा इथल्या तापी नदीवर ब्रिटिशकालीन पूल बांधण्यात आला होता. गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून तापी नदीला मोठा पूर आलाय. या दरम्यान तापी नदीवरील पुलावर मोठं भगदाड पडल्यानं वाहतूक ठप्प झाली. दोंडाईच्या बाजूनं पुलाला येणाऱ्या भागातील भराव वाहून गेल्यानं पुलाला भगदाड पडलं. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका राज्यातल्या बळीराजाला बसतोय. विदर्भातील भंडाऱ्यात पूर ओसरला असला तरी शेतीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पुरात 163 घरं, गोठ्यांचं सुद्धा नुकसान झालंय. गेली 2 दिवस पुरात धडकी भरवणारा भंडारा जिल्ह्यातल्या वैनगंगेचा पूर अखेर ओसरला असला तरी या पुरानं भंडारा जिल्ह्यात हाहाकार माजवलाय. या पुरानं तब्बल 3881 हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान केलंय. अनेक शेतांमध्ये अजूनही पाणीच आहे. त्यामुळे शेतातील पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे. मोठ्या कष्टानं पिकवलेलं पीक अशा प्रकारे हातचं जात असल्यानं बळीराजा हतबल झालाय. पूर ओसरल्यानं अनेक गावांमध्ये पडलेला पुराचा विळखा कमी होऊ लागला. या पुरामुळे जिल्ह्यातील 163 घरं आणि गोठ्यांचं नुकसान झाल्याची नोंद प्रशासनानं केली. एकीकडे पाऊस नसल्यानं राज्यातील अनेक भागातला शेतकरी हतबल झालाय, तर दुसरीकडे भंडाऱ्यात वैनगंगा नदीला आलेल्या पुरानं बळीराजाला नुकसानाला सामोरं जावं लागलंय. एकूणच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला बसलाय. राज्यातील 358 तालुक्यांपैकी सुमारे 95 तालुक्यातील धरणांमध्ये 20% कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या तालुक्यात पाण्याची स्थिती सध्या बिकट बनली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 20% कमी आहे. विभागनिहाय जलसाठ्याच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी 15 सप्टेंबरला नागपूर विभागात 84.47% पाणीसाठा होता. यंदा 15 सप्टेंबरला हाच पाणीसाठा 83.68% इतका आहे. अमरावती विभागात गेल्या वर्षी 90.77% पाणीसाठा होता. तो यंदा 74.50% इतका आहे. सगळ्यात गंभीर परिस्थिती छत्रपती संभाजीनगर विभागात आहे.
या विभागात गेल्या वर्षी 15 सप्टेंबरला 81.4% इतका पाणीसाठा होता, तो यंदा केवळ 32.51% इतका आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी 83.57% पाणीसाठा होता, यंदा या विभागात 69.5% पाणीसाठा आहे. पुणे विभागात विविध धरणात गेल्या वर्षी 91.15% साठा होता, यंदा हा साठा 73.6% इतका असल्याचं पाहायला मिळत आहे. कोकण विभागात गेल्या वर्षी 90.32% इतका जलसाठा होता, तो यावर्षी 92.70% इतका आहे. काही दिवसांपूर्वी गगनाला भिडणारे टोमॅटोच्या दरात आता मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झालाय. यातून टोमॅटो जनावरांपुढे आणि रस्त्यावर फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. टोमॅटोच्या भावात होत असलेली घसरण थांबत नाहीये. लासलगाव बाजार समिती टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेटला 65 ते 70 रुपये इतका भाव मिळतोय. कष्टानं पिकवलेल्या टोमॅटोला प्रति किलो 3 ते 3.5 रुपये भाव मिळत असल्यानं त्यातून वाहतुकीवर केलेला खर्च देखील निघत नसल्याचं पाहून हवालदिल झालेल्या लासलगावच्या शेतकऱ्यानं जनावरांच्या पुढे टोमॅटो टाकून संताप व्यक्त केला. मला ते मातीमोल भावाने टमाटे विकावं लागत आहे, त्याच्यामुळे मी गाईला खाऊ घालतो, ते लक्ष्मीचं पोट तरी भरेल अशा आशीर्वाद तरी देईल ती गाय. 28 तारखेपासून टोमॅटोचे जे बाजार अजिबात कोसळलेत, म्हणजे मजुरी सुद्धा तोडायला सुद्धा क्रेट परवडत नाही. टोमॅटो निर्यात करणाऱ्या जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात टोमॅटो उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. निषेध सभा घेत सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा टोमॅटो फेकून निषेध केला. राज्यभरात सातत्यानं सुरू असलेले रस्ते अपघात हा चिंतेचा विषय ठरला आहे. आता नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 4घांचा मृत्यू झाला. सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर हा अपघात घडला. नमोकार तीर्थक्षेत्रानजीक एका कारची आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये धुळे महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव यांचा समावेश आहे. कारच्या बोनेटपासून मागच्या सीटपर्यंतचा कारचा पत्रा पूर्णपणे चेपला गेला. या धडकेनंतर कारचं छप्परही पूर्णपणे उखडलं गेलं. या अपघातानंतर मुंबई आग्रा महामार्गावरची वाहतूक काही वेळ ठप्प झाली. नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यानं भाविक नेहमी त्र्यंबकेश्वरला पसंती देतात. यंदा अधिक आणि श्रावण मास अशा 2 महिन्यांचा श्रावण मास जोडून आला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दान मिळालं. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांचा दर्शनासाठी प्रचंड ओघ पाहायला मिळतोय. त्यानुसार यंदा अधिक आणि श्रावण महिना त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टसाठी महत्त्वाचा ठरला. यंदाच्या श्रावणात लाखो भाविकांनी दर्शन घेत अधिक आणि श्रावण महिन्यात जवळपास 5 कोटीहून अधिक रक्कम सशुल्क दर्शनातून जमा झाल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे. या 2 महिन्यात सुमारे 25 लाखाहून अधिक भाविकांनी त्र्यंबक राजाचं दर्शन घेतलं. 23 जुलैला एका दिवशी त्र्यंबकेश्वर देवस्थानला 14 लाखांचं उत्पन्न सशुल्क दर्शनातून मिळाल्याची माहिती मिळते. 2 महिन्यांच्या कालावधीत पहाटेपासून मंदिर दर्शनासाठी खुलं होत असायचं. पहाटेपासून भाविकांची तुडुंब गर्दी दर्शनासाठी असायची. त्यामुळे विश्वस्त मंडळानं केलेल्या नियोजनाचा फायदा झाल्याचं दिसून येत आहे. कोरोनानंतर पहिल्यांदा त्र्यंबकेश्वर देवस्थानला विक्रमी उत्पन्न मिळालंय. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. पण ब्रेकवर जाताना महत्त्वाची आठवण, सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले. 11 मे रोजी निकाल देण्यात आला, मात्र त्यानंतर अध्यक्षांनी